मंत्री गुलाबराव पाटलांनी आपलं जे मत व्यक्त केलं की महायुतीचा धर्म पाळला गेला नाही। जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे पक्ष प्रवेश झाले त्याच्यामुळे त्यांनी कदाचित या विषयावरती त्यांचं मत व्यक्त केलं, परंतु मला ते काही संयुक्तिक वाटत नाही। कारण महायुतीच्या नेत्यांमध्ये असं काही ठरलेलं नसेल की आपला पक्ष महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वाढवू नये किंवा महायुतीची ताकद वाढवू नये अशा स्वरूपाची काही चर्चा झालेली असेल असं मला काही वाटत नाही। आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकांबरोबर पक्षाने ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात, कुठे संघर्ष यात्रा असते, कुठे मंगल कलश यात्रा असते किंवा अन्य कुठले कार्यक्रम असतात, या कार्यक्रमांकरता पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची, प्रमुख लोकांची, कार्यकर्त्यांची ही ताकद वाढवणं ही प्रत्येक पक्षाची ती एक प्रकारची जबाबदारी असते आणि ते कार्यसुद्धा असतं। पण या सगळ्या पक्षवाढीमुळे कुठला महायुतीवरती परिणाम होईल किंवा निवडणुकांमध्ये महायुतीचं जे धोरण ठरेल या धोरणाला विरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही करेल असं मला काही वाटत नाही। त्यामुळे एक प्रकारे वाढ करणे आणि त्याच्याबरोबर महायुतीचा धर्मसुद्धा पाळणे ही जबाबदारी ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची सुद्धा भविष्यात असणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचं आपण स्वागत केलं पाहिजे।